नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदी, निरोगी आणि सकारात्मक असाल. आयुष्यात सकारात्मक विचार आणि चांगल्या सवयी खूप महत्त्वाच्या असतात. आज मी तुमच्यासोबत अशाच एका विषयावर बोलणार आहे, जो आजकाल अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे आणि तो म्हणजे वाढतं वजन. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. कुणी जिम जॉईन करतात, कुणी महागडे डाएट प्लॅन फॉलो करतात, तर कुणी वेगवेगळे सप्लिमेंट्स वापरतात. पण तरीही अपेक्षित परिणाम पाहिजे तसा मिळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे फक्त व्यायाम करून वजन कमी होत नाही, तर त्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली देखील तितकीच महत्त्वाची असते. आज मी तुम्हाला असा एक साधा आणि संतुलित आणि घरगुती आहाराचा डाएट प्लॅन सांगणार आहे, जो तुम्ही नियमितपणे पाळलात तर तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल देखील जाणवू शकतात. मात्र प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं, त्यामुळे कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. चला तर आपण जाणून घेऊया. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात 1 ग्लास कोमट पाण्याने करा. यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते. त्यानंतर थोड्या वेळाने पौष्टिक नाश्ता करा. या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, दलिया, ओट्स, मूग डाळ, चिल्ला किंवा अंडी यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ घेऊ शकता. त्याचबरोबर एखादं फळ किंवा थोडे ड्रायफ्रुट्स खाल्ले तर अधिकच चांगलं. नाश्त्यानंतर सतत काहीतरी खाण्याची सवय टाळा. शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ देखील मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. दुपारच्या जेवणामध्ये सर्वप्रथम भरपूर सॅलड खा. काकडी, गाजर, टोमॅटो, बीट किंवा मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश तुम्ही करू शकता. त्यानंतर भाकरी, भाजी, पालेभाजी, डाळ किंवा ताक याचा समावेश असलेले संतुलित जेवण घ्या. दिवसभर पुरेसे पाणी पिणं खूप आवश्यक आहे. अनेक वेळा आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसातून किमान 2.5 ते 3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न नक्कीच करा. संध्याकाळी भूक लागल्यामध्ये जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाण्याऐवजी फळं खा. भाजलेले मखाने, ड्रायफ्रूट्स किंवा ताक घेऊ शकता. यामुळे पोट देखील भरल्यासारखं वाटतं आणि अनावश्यक कॅलरीज देखील टाळता येतात. रात्रीचे जेवण हलकं आणि पचायला सोपं असावं. त्यासाठी रात्रीच्या जेवणामध्ये भाज्या, सॅलड, भाकरी किंवा सूप यांचा समावेश करा. शक्यतो झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करा. रात्रीचं उशिरा खाणं टाळा. यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा. त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आता जाणून घेऊया. त्यामध्ये जास्त साखर आणि गोड पदार्थ कमी करा. पॅकेज फूड, जंक फूड टाळा. पुरेशी प्रमाणात झोप घ्या. ताणतणाव कमी करा. शक्य असल्यास रोज थोडं चालणं किंवा हलका व्यायाम देखील तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, वजन कमी करणं म्हणजे स्वतःला उपाशी ठेवणं नाही. तसेच योग्य आहार, नियमित सवयी आणि संयम यामुळे चांगले परिणाम मिळतात. एका दिवसात किंवा एका आठवड्यात मोठा बदल दिसणार नाही, पण जर तुम्ही सातत्य ठेवले तर काही आठवड्यातच शरीरात सकारात्मक फरक जाणवू लागेल. त्यासाठी आपल्याला सवयींमध्ये देखील बदल करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला ही निरोगी जीवनशैली स्वीकारायची असेल तर तुम्ही देखील आजपासूनच छोट्या छोट्या सवयी बदलायला सुरू करा. तुमचे ध्येय फक्त वजन कमी करणं नसून निरोगी आणि आनंद राहणं असावं. त्यासाठी आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी राहा आणि सकारात्मक राहा. बाय बाय.